गुड मॉर्निंग. आज आपण मार्केट स्पेशलायझेशन स्ट्रक्चर इथपर्यंत आलेलो आहोत. आपण जे सेल्स स्ट्रक्चर स्टडी करतोय त्यामध्ये डिफरंट टाइपचे स्ट्रक्चर्स आतापर्यंत मागच्या लेक्चरला स्टडी केलेत. त्यामध्ये फंक्शनल स्ट्रक्चर स्टडी केले आपण. त्याच्यानंतर प्रोडक्ट स्पेशलायझेशन स्ट्रक्चर स्टडी केलंय. मार्केट स्पेशलायझेशन स्ट्रक्चर सुद्धा स्टडी करून झालेलं आहे. आणि आता आपण आज त्याच्या पुढचा पार्ट घेतोय, टेरिटोरी बेस्ड स्ट्रक्चर. See this structure. Functional organization, market specialization, टेरिटोरी बेस. ओके, आता टेरिटोरीचा मीनिंग काय मला सांगा अगोदर. टेरिटोरी म्हणजे काय, तर एक ठराविक असा प्रदेश, बरोबर ना. एक ठराविक एरिया, पर्टिक्युलर एरिया ज्याच्यानुसार आपल्याला सेलिंगचं स्ट्रक्चर तयार करता येऊ शकतं. आता मग त्यामध्ये तुम्ही डायग्राम बघितली की आयडिया येईल तुम्हाला. मार्केटिंग मॅनेजर फॉर इंडिया, ही टेरिटोरी त्यांनी सिलेक्ट केली. इंडिया एक कंट्री, त्यांनी काय केली, पर्टिक्युलर कंट्रीचा जर तुम्हाला सेल्स स्ट्रक्चर तयार करायचा, मग त्यांनी काय केलं की सेल्स मॅनेजर घेतला, बरोबर. सेल्स मॅनेजर फॉर इंडिया. मेन सेल्स मॅनेजरच्या अंडर किती मॅनेजर्स वर्क करणार आहेत, एरिया सेल्स मॅनेजर. दिल्ली, मग मेन सिटीज घेतल्या, दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता, बरोबर. कंट्रीला आपल्याला जर टोटली काय करायचं आहे, ही कंट्री पूर्णपणे आपल्याला जर यामध्ये आली पाहिजे, कंट्रीमध्ये मेन सिटीज जर तुम्ही टार्गेट केल्या की तुम्हाला सेल्स स्ट्रक्चरचा एक काय होतो, अंदाज येतो. मग त्यानुसार तुम्ही काय केला की तो एरिया सिलेक्ट केला. त्या एरियामध्ये पुन्हा एरिया सेल्स ऑफिसर्स काय केले, अपॉइंट केले. आणि त्यांच्या अंडर एरिया सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे तुमचे सेल्स पर्सन्स. ओके, मग आता हे जे स्ट्रक्चर तुम्ही तयार केलेले आहेत, यामागचं मेन ऑब्जेक्ट काय आहे मला सांगा. याच्या मागचं मेन ऑब्जेक्ट असं आहे बघा की जर तुम्हाला सेल्स व्हॉल्यूम इन्क्रीज करायचं असेल, टोटल जो काही कस्टमर आहे त्याला टार्गेट करायचं असेल, तर तुम्हाला अशा पद्धतीचे सेल्स स्ट्रक्चर तयार करावे लागतील. ओके, मग आता हे जे सेल्स स्ट्रक्चर त्यांनी टेरिटोरी बेस्ड स्ट्रक्चर तयार केलंय. फंक्शनल स्ट्रक्चर सुद्धा आपण स्टडी केलंय, बरोबर ना. तसंच इथे आता टेरिटोरी मध्ये ऍडव्हान्टेजेस काय दिले, इट हॅज कंट्रोल ओव्हर द सेल्स फोर्स. सेल्स फोर्स वर टोटली यांचा कंट्रोल असेल. सेम जसं तुम्हाला दिल्लीचं सांगितलं, दिल्लीमध्ये कसं आहे, एरिया सेल्स ऑफिसर. सेम चेन्नईचं असणार आहे, सेम मुंबईचं असणार आहे, सेम कोलकाता असणार आहे. त्यांनी फक्त एक्झाम्पल म्हणून एक एक्सप्लेन करून दाखवलंय. ओके, इंडियामध्ये अशा टाईपचं. मग इथे तुमच्या सेल्स फोर्सवर ओव्हरऑल कंट्रोल असणार आहे. इट हॅज बेटर मार्केट कव्हरेज. मार्केट कव्हर करायचं असेल इंडियामधलं, तर तुम्ही इंडियातल्या मेन सिटीज काय केलेल्या आहेत, कव्हर केलेल्या आहेत. ओके, मग पुन्हा एरिया सेल्स ऑफिसर म्हणजे काय असतं की तुम्ही जे 4 एरियाज डिफाईन केले होते, बरोबर ना. या अगोदरच्या स्ट्रक्चर मध्ये मी सांगितलं की 4th डायरेक्शन तुम्ही सांगितलं, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. या पद्धतीने प्रत्येक एका एरियासाठी तुम्ही काय केलं, सेल्स ऑफिसर्स हे केले अपॉइंट. आणि त्या एरियामध्ये तुम्ही काय केले, रिप्रेझेंटेटिव्ह दिले. म्हणजेच काय की टोटल मार्केट कव्हर केलं गेलं. नेक्स्ट आहे क्विक रिस्पॉन्स टू लोकल सर्व्हिस अँड कंडिशन्स. आता लोकल सर्व्हिस ज्या आहेत तिथे क्विक रिस्पॉन्स मिळणारच आहे, कारण की तुम्ही प्रत्येक एरियासाठी एक वेगळ्या पद्धतीची प्रोव्हिजन केलेली. इथे जे काही तुम्हाला डिमांड येईल मार्केटची, मार्केटमध्ये जे काही कंडिशन आहे, मार्केटच्या ऍज पर कंडिशन तुम्हाला जी काही डिमांड असते त्यानुसार तुमचा रिस्पॉन्स काय होईल, क्विक जाईल. त्यामुळे कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा पार्ट सुद्धा इथे बघायला मिळेल. दे प्रोव्हाइड सुपेरियर कस्टमर सर्व्हिस. सुपेरियर सर्व्हिस का मिळेल, कारण की तुमचा जो एरिया तुम्ही सिलेक्ट केलेला आहे त्या एरियामध्ये त्या पद्धतीनेच तुम्ही काय करताय, सेलिंग करताय. त्यासाठी रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांचा फीडबॅक घेण्यासाठी एरिया सेल्स ऑफिसर आहेत, त्यांचा फीडबॅक घेण्यासाठी एरिया सेल्स मॅनेजर आहे, आणि त्यांच्याकडून फीडबॅक घेण्यासाठी सेल्स मॅनेजर्स आहेत. सो इथे काय असणार आहे, सुपेरियर कस्टमर सर्व्हिस, लो जिओग्राफिकल डुप्लिकेशन.
जिओग्राफिकल डुप्लिकेशन अवॉइड केलं जाईल. त्याच्या मागचं रिझन आहे की प्रत्येक एरियासाठी डिफरंट रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहे. रिपिटेशन इथे कुठेही असणार नाही. लो कॉस्ट सुद्धा इथे कमी येईल असं सांगितलंय. या स्ट्रक्चर साठी येणारी कॉस्ट कमी असेल. इट इज लिमिटेड, आता डिसएडव्हान्टेज मध्ये सांगितलंय इट इज लिमिटेड टू स्पेशलायझेशन ऑफ मार्केटिंग टास्क. म्हणजे मार्केटिंगची जी काही तुम्ही फंक्शन स्टडी करता, मार्केटिंगच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, तर इथे लिमिटेशन कशामध्ये येईल? स्पेशलायझेशन ऑफ मार्केटिंग टास्क. स्पेशलाइज असं हे स्ट्रक्चर नाहीये, म्हणजे पर्टिक्युलर एकाच टास्कवर तुम्ही फोकस केलंय असं होणार नाहीये. याच्यामध्ये स्पेशलायझेशन हा पार्ट थोडासा अवॉइड केला जाईल. सेल्स आर रिस्ट्रिक्टेड टू जिओग्राफिकल बाउंड्रीज. यांनी बाउंड्रीज ठरवून घेतलेल्या आहेत. दिल्ली हा एरिया एक डिफाईन केला. त्या एरियामध्ये चेन्नई वाल्यांनी अजिबात जाण्याचं कारण नाही. चेन्नईमध्ये मुंबई वाल्यांचं जाण्याचं कारण नाही. म्हणजे काय केलं? सेलिंगला तुम्ही रिस्ट्रिक्शन आणलं. कशाचं? जिओग्राफिकल बाउंड्रीज. म्हणजे हा सेल्स पर्सन या तीनही एरियामध्ये जाऊ शकणार नाहीये किंवा या एरियापैकी कुठलाही सेल्स पर्सन इकडच्या एरियामध्ये जाऊ शकणार नाही. म्हणजे इथे जिओग्राफिकल बाउंड्रीचं रिस्ट्रिक्शन असणार आहे. सेकंड थिंग सांगितलंय बघा, टेरिटरी साइजिंग कॅन बी अ चॅलेंज रिझल्टिंग इन अनइवन रेव्हेन्यू ऑपॉर्च्युनिटी अक्रॉस जिओग्राफीज. म्हणजे काय की टेरिटरीची जी साईज आहे ती चॅलेंजिंग असेल. कुठल्या तरी एखाद्या टेरिटरीसाठी खूपच स्मॉल साईज मार्केट अवेलेबल असेल किंवा एखाद्या याच्यासाठी त्यापेक्षा डबल मार्केट मोठी असेल किंवा ती प्लेस किंवा ते कस्टमरची स्ट्रेंथ जास्त असेल, म्हणजे चॅलेंजिंग आहे तसं. किंवा एखाद्या ठिकाणचा कस्टमर आहे त्याची अंडरस्टँडिंग पॉवर बेटर असेल, त्याला एकदाही तुम्ही मार्केटिंग केलं तरी सुद्धा तो मेसेज अंडरस्टँड करेल, अवेअरनेस येईल. काही एरियाज असे चॅलेंजिंग आहेत की तिथे तुम्ही फ्रिक्वेन्सी कितीही वेळेस दिली, 10 वेळेस द्यावी लागली तरी पण लवकर अंडरस्टँड होणार नाही किंवा तो मेसेज त्यांच्या पाहण्यात येऊ शकत नाही किंवा लवकर रिस्पॉन्स मिळणार नाही. म्हणजे तसं टेरिटरी बेस्ड स्ट्रक्चर हे कसं आहे? चॅलेंजिंग आहे. सेकंड थिंग सांगितली, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह हॅव हार्ड टाइम इन डेव्हलपिंग मार्केट और प्रोडक्ट स्पेशलायझेशन. म्हणजे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह साठी सुद्धा जे काही मार्केट प्लेस आहे तिथे काम करणं किंवा डेव्हलपमेंट करणं हे तितकंसं पॉसिबल असणार नाही. येते लक्षात? जे चेन्नई आहे, मुंबई आहे, दिल्ली आहे, कोलकाता आहे, तर ह्या प्रत्येक प्लेसला काम करणारे जे काही सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहेत तर ते पर्टिक्युलर एखाद्या प्रोडक्ट साठीच अपॉइंट केले तसं नाही. प्रोडक्ट स्पेशलायझेशन किंवा हे डेव्हलपमेंट त्या मार्केटमध्ये जी आहे ती होणं पॉसिबल नाहीये लवकरात लवकर. कारण की इथे पर्टिक्युलर तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते स्ट्रक्चर बनवलंय, प्रॉपर मॅनेजमेंट केलंय, पण त्यातून मिळणारे आउटकम्स हे तेवढेसे पॉझिटिव्ह मिळतील असं नाही. ओके, कॉम्बिनेशन ऑर हायब्रिड सेल स्ट्रक्चर. बघा आता हायब्रिड मध्ये तुम्हाला लक्षात येईल इथे सगळं मिक्सिंग आहे. हायब्रिड सेल स्ट्रक्चर म्हणजे काय? मिक्स केलंय. म्हणजे जनरल मॅनेजर सेल्स नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ, बरोबर. इथे एरियाज डिफाईन केले. त्यानंतर मॅनेजर्स प्रत्येक एका रिजन साठी काय केला? गव्हर्नमेंट, कमर्शियल, डीलर्स, अशा पद्धतीने तुम्ही सेलिंगला काय केलं? जनरल मॅनेजर जो आहे सेलिंगचा त्याच्या अंडर तुम्ही 3 टाईपचे रिजनल सेल्स मॅनेजर्स काय केले? अपॉइंट केले. त्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट आणि कमर्शियल हे पाहिलं होतं अगोदरच्या एका स्ट्रक्चर मध्ये, आणि डीलर्स ज्यांच्या थ्रू तुम्ही काय करताय? सेलिंग करताय. आता गव्हर्नमेंट लेवलला तुम्ही काय केलं? सेल्स पीपल अपॉइंट केले. कमर्शियल लेवलला सेल्स पीपल अपॉइंट केले. डीलर्सने पण सेल्स पीपल अपॉइंट केले. म्हणजेच काय की यामध्ये तुम्ही आतापर्यंत जेवढे स्ट्रक्चर स्टडी केलेले आहेत त्याचं ही कॉम्बिनेशन दिसतं, हायब्रिड सेल्स स्ट्रक्चर. ओके, आता हे कंपनी कशी आहे तुमची? कंपनीचा जो काही एरिया आहे तो किती वास्ट आहे किंवा किती मोठा मार्केट त्यांनी टार्गेट केलेला आहे त्यानुसार, किंवा कव्हर किती कस्टमर त्यांना करावा लागणार आहे त्यानुसार हे स्ट्रक्चर काय केलं जातं? डिफाईन केलं जातं. तुमचा जर एरिया मोठा असेल
ऑर्गनायझेशन जे काही सेलिंग करते तर ते सेलिंग करताना त्यांनी मार्केट प्लेस मोठी असेल किंवा एरिया मोठा असेल कव्हरेजचा तर त्यामध्ये ते जनरली काय करतात हे असं हायब्रिड स्ट्रक्चर यूज करतात. ओके. आता सेकंड थिंग आहे डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट. आता आपण सेलिंग स्ट्रक्चर स्टडी केले. डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट मध्ये त्याचे इम्पॉर्टन्स सुद्धा दिलेले आहेत बघा. रोल दिलेला आहे. इम्पॉर्टन्स आय थिंक सो मिक्स झाले आहेत इम्पॉर्टन्स. हे बघा रोल ऑफ इंटरमिडियरीज यामध्ये ठीक आहे आपण आहे ते पॉइंट स्टडी करूया. रोल ऑफ डिस्ट्रीब्युशन तत्पूर्वी आपण काय बघणार आहोत डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट. ओके. आता डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट म्हणजे एक्झॅक्टली काय. ओके. डिस्ट्रीब्युशन करायचंय त्याचं मॅनेजमेंट करायचं आहे तर ही जी डिस्ट्रीब्युशनची प्लेस आहे याला आपण प्लेस म्हणू शकतो. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट एलिमेंट्स in the marketing mix. It plays a key role in marketing and sales management of a company. Distribution management is a type of marketing activity that provides place, time, possession, utility to the consumer. म्हणजे काय की तुम्ही जे काही सेल्स करता त्यामध्ये जे काही डिस्ट्रीब्युशन केलं जातं ते डिस्ट्रीब्युशन एका पर्टिक्युलर प्लेसला केलं जाणार आहे. त्यासाठी काही मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतील. त्यासाठी तुम्हाला ती प्लेस अगोदर डिफाईन करावी लागेल. टाइम पिरियड द्यावा लागेल. म्हणजे जसं की तुम्ही ऑर्डर केल्यानंतर प्रोडक्ट काही ठराविक वेळेनंतर तुम्हाला अवेलेबल होतो बरोबर ना. ऑनलाईन प्रोसेस मध्ये सेम तसंच आहे. कंझ्युमर हॅज नो डायरेक्ट डिलिंग विथ द कंपनी ऑन द ब्रँड ऑफ कस्टमर चॉईस. म्हणजे काय की कस्टमर आणि तुमचा मार्केटर यांच्यामध्ये काय असणार आहे एक चॅनल असणार आहे दॅट इज कॉल्ड डिस्ट्रीब्युशन चॅनल. आणि ते डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी जे चॅनल्स यूज करणार आहात त्यांच्याशी डायरेक्टली फायनल कस्टमरशी कॉन्टॅक्ट त्यांचं असणार आहे. म्हणजे इथे काय करायचं आपल्याला की डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंटचे काही फंक्शन सुद्धा आहेत की ते कशा पद्धतीने वर्किंग करतात. तर त्यामध्ये फर्स्ट आहे बघा इम्पॉर्टन्स ऑफ डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट. यातले मी 5 पॉइंट्स इथे डायरेक्टली 6वा पॉइंट दिसतोय. मी तुम्हाला ते 5 पॉइंट्स नंतरच्या लेक्चरला दाखवेन. कदाचित ते पेज खालीवर झालेलं असेल इथे. तर सुरुवातीचं आता इम्पॉर्टन्स ऑफ डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट. आता यामध्ये आपण फर्स्ट पॉइंट बघणार आहोत. 6 आणि 7 फक्त दिसतोय इथे तुम्हाला. फर्स्ट पॉइंट आहे डिलिव्हरी ऑफ सॅटिस्फॅक्शन. ओके. आता तुम्हाला डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट केल्यामुळे काय फायदा होतो. तुम्ही प्रोडक्ट एखादा डिस्ट्रीब्यूट केला तर त्याचा फायदा काय झाला की डिलिव्हरी ऑफ सॅटिस्फॅक्शन. कस्टमरला डिलिव्हरी केल्यामुळे तुम्हाला ते कस्टमर सॅटिस्फाईड करता आले. ओके. त्यामध्ये दिले मार्केटिंग कन्सेप्ट एम्फसाइजेस ऑन प्रॉफिट अर्निंग थ्रू सॅटिस्फॅक्शन ऑफ कस्टमर्स. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हा सेकंड पॉइंट येतो. सेकंड इम्पॉर्टन्स आहे डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंटचं की तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग थोडंसं इम्प्रूव्ह होतं. म्हणजे तुम्ही आता सपोज फॉरेनचे प्रोडक्ट सुद्धा यूज करू शकता डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंटमुळे की जर तुम्हाला ते प्रोडक्ट्स अवेलेबल झाले तर तुमच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वर त्याचा ऑटोमॅटिकली इम्पॅक्ट होणार आहे. थर्ड थिंग काय आहे व्हॅल्यू ऍडिशन. यामध्ये डिस्ट्रीब्युशन फंक्शन सच एज ट्रान्सपोर्टेशन, वेअरहाउसिंग, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट increase the importance of the product by creating place utility, time utility and quantity utility. डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट मुळे काय झालं तुम्हाला की पर्टिक्युलर प्लेसला पर्टिक्युलर टाइमला एका पर्टिक्युलर क्वांटिटी मध्ये तो प्रोडक्ट अवेलेबल केला जातो. म्हणजे प्रॉपर मॅनेजमेंट. ओके. मग त्याचा इम्पॅक्ट काय झालं की त्या प्रोडक्ट साठी कस्टमरच्या माइंड मध्ये एक व्हॅल्यू तयार झाली. लक्षात येत आहे. म्हणजे काय की व्हॅल्यू ऍडिशन हा थर्ड इम्पॉर्टन्स डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंटचा. फोर्थ वन कम्युनिकेशन. आता डिस्ट्रीब्युशन ऍक्ट्स ऍज अ लिंक बिटवीन द कस्टमर्स अँड प्रोड्युसर्स. Producers provide information about products, price, promotion through channel members. They also receive information about the customers and competitors and environmental changes from channel members. लक्षात आलंय. कस्टमरला माहिती कोण देतं
त्या प्रोडक्टची प्राइस किती आहे, प्रमोशन्स कुठले दिले जातील. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रोड्युसर काय करतात, डिस्ट्रीब्युटरशी कम्युनिकेट केल्या जातात. म्हणजे कम्युनिकेशनचा एक इम्पॅक्ट म्हणजे इम्पॉर्टन्स तुम्हाला इथे लक्षात येईल की ऑल थिंग्स त्या प्रोडक्ट रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन प्रोड्युसर्स डिस्ट्रीब्युटर्सच्या थ्रू कोणाशी कम्युनिकेट करतात, कस्टमरशी कम्युनिकेट करतात. म्हणजे कम्युनिकेशन हा एक इम्पॉर्टन्स आहे डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंटचा. 5th पॉइंट आहे एम्प्लॉयमेंट. डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट मुळे काय झालं, तुम्ही मीडिया यूज करता, इंटरमिडिएरीज यूज करता, एजंट्स यूज करता, म्हणजे इथे लोकांना एम्प्लॉयमेंट अवेलेबल झालं. लक्षात येते, खूप सिंपल आणि साधी कन्सेप्ट आहे. यामध्ये फार काही घाबरण्यासारखं नाहीये. सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन या सगळ्या गोष्टी आपण रोजच्या डेली लाईफ मध्ये आपल्याला त्याचा एक्सपिरियन्स येतो. आपणही स्वतः कस्टमर म्हणून बऱ्याचदा मार्केटमध्ये जातो. तर आपल्याला यामध्ये एम्प्लॉयमेंट अवेलेबल केला जातो. मग त्यामध्ये एम्प्लॉयमेंट कोणाकोणाला मिळतो, डिस्ट्रीब्युटर्स असतील, होलसेलर्स असतील, रिटेलर्स असतील, ब्रोकर्स असतील, जे की सप्लाय चेन मध्ये काम करतात. ओके. 6th पॉइंट आहे एफिशियन्सी. तो तुम्ही इथे बघू शकता बघा की इम्पॉर्टन्स ऑफ डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंटचं 6th पॉइंट आहे एफिशियन्सी. तर एफिशियन्सी कशामुळे आली, डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट मुळे आली. एफिशियन्सी म्हणजे नक्की काय असतं, इफेक्टिव्हनेस टू एफिशियन्सी असा एक पॉइंट आपण मागच्या लेक्चरला पाहिला. तत्परता म्हणजे तुम्ही ऑर्डर केलं आणि तुम्हाला त्या क्वांटिटी मध्ये तो प्रोडक्ट अवेलेबल झाला, म्हणजे काय झालं इथे इफिशियन्सी आली त्या चॅनल मुळे किंवा त्या डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट मुळे. म्हणजे तुम्हाला जो काही मेसेज द्यायचा आहे तोही फॉरवर्ड करू शकता प्रोड्युसर्स पर्यंत ऍज अ कस्टमर म्हणून. त्यामध्ये डिफरंट टाईप म्हणजे व्हरायटी प्रोडक्ट्स जे आहेत ते सुद्धा अवेलेबल करून दिले जातात. आता इफिशियन्सी मध्ये बघा एक एक्झाम्पल त्यांनी सांगितलं, वेन द गुड्स आर प्रोड्युसिंग स्मॉल क्वांटिटीज दे कॅन बी ऑब्टेन ॲट अ लोअर प्राइस. ओके. Distribution helps to satisfy the customer needs by supplying variety of products of different producers. आता डिस्ट्रीब्युटर्स काय करतात, सप्लाय करतात प्रोडक्ट्स, पण मग ते डिफरंट प्रोड्युसर्स करून काय करतात, डिफरंट व्हरायटी प्रोडक्ट्स अवेलेबल करून देतात ऍट ए टाइम कस्टमरला. म्हणजेच या प्रोसेस मध्ये काय आली, इफिशियन्सी आली. लक्षात आलंय. त्यानंतर 7th वन फायनान्सिंग. आता इंटरमिडिएरीज जे आहेत ते काय करतात, कधी कधी स्वतःही फायनान्स ते सुद्धा तिथे इन्व्हेस्टमेंट करतात किंवा मग प्रोड्युसर्सला काय करतात की पेमेंट अगोदरच केलं जातं. इंटरमिडिएरीजच्या थ्रू फायनान्शियल हेल्प कशी होते की स्मूथ ऑपरेशन ऑफ प्रोडक्शन फॉर, म्हणजे प्रोडक्शन साठी अगोदरच डिस्ट्रीब्युटर्स काय करतात, तिथे फायनान्शियल हेल्प करतात. द रोल ऑफ फायनान्स इज ऑल्सो डिसिसिव्ह इन मोबिलायझिंग अदर मीन्स ऑफ प्रोडक्शन. म्हणजे जे काही ऑर्डर ते घेणार आहेत त्याचं अगोदरच त्यांनी पेमेंट केलेलं असतं प्रोड्युसर्सला. त्याच्यामुळे स्मूथ प्रोडक्शनची प्रोसेस होते आणि तुम्हाला ते प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल होतात. इज दॅट क्लिअर? ओके. नेक्स्ट थिंग आहे रोल ऑफ डिस्ट्रीब्युशन. तर डिस्ट्रीब्युशनचा ऍक्च्युअली रोल काय आहे. फर्स्ट रोल इज फिजिकल मूवमेंट अँड स्टोरेज ऑफ गुड्स क्लोजेस्ट टू द मार्केट. म्हणजे काय की हे लोक काय करतात, डिस्ट्रीब्युटर्स नक्की काय करतात की मूवमेंट करतात. फिजिकल मूवमेंट म्हणजे काय की जे ऑब्जेक्ट आहे, जो प्रोडक्ट आहे, तर तो एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसला घेऊन जाण्याचं काम, मुवमेंट त्याची करण्याचं काम. जसं की आपण बघतो वेअर हाऊसिंगला इन्व्हेंटरी मध्ये प्रोडक्ट्स ठेवले जातात, ऍज पर मार्केट डिमांड ते काय केले जातात, सप्लाय केले जातात. म्हणजे मार्केटच्या नियर बाय प्लेसला पुन्हा स्टोरेज करून ठेवण्याचं काम, तो रोल सुद्धा कोणाचा असेल, डिस्ट्रीब्युटरचा असेल. एक्सटेंडिंग द रिक्वायर्ड लेवल ऑफ क्रेडिट. ते काय करतात, एक्सटेंड करतात रिक्वायर्ड लेवल ऑफ क्रेडिट. म्हणजे काय की जे क्रेडिट तुम्हाला दिलेलं आहे त्यापेक्षा अधिक जास्तीचं क्रेडिट सुद्धा अवेलेबल करून दिलं जातं. लक्षात आलं. एन्शुअरिंग हाय विजिबिलिटी अँड फॉलो अप ऑन कॉम्पिटिशन. डिस्ट्रीब्युटर्सचं काम काय आहे, व्हिजिबिलिटी. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ह्या ऑन स्टेज दाखवणं. तुम्ही प्रोडक्ट मध्ये काही नवीन बदल केलेला असेल, प्रोडक्ट सोबत काही नवीन ऑफर्स प्रोड्युसर्सने दिलेल्या असतील, मार्केटरने दिलेल्या असतील, तर त्या सगळ्या विजिबल ठेवणं कोणासाठी, कस्टमरसाठी. आणि फॉलोअप घेणं, कॉम्पिटिशन कशी आहे मार्केटची, मार्केटमध्ये आणखी कॉम्पिटिटर्स कुठल्या स्ट्रॅटेजी अप्लाय करतात,
त्यानुसार त्याचं स्टडी करणं हा सुद्धा डिस्ट्रीब्युटरचा रोल असेल. ओके. सपोर्टिंग सेल्स मॅनेजमेंट, सपोर्ट करतात म्हणजे नक्की काय करतात सेलिंगला. डिस्ट्रीब्युटर्स काय करतात की कस्टमर अट्रॅक्शन, तुम्ही व्हिजिबल करता एखादी गोष्ट म्हणजेच काय करता, रेग्युलर कस्टमरला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. कस्टमरचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही काय करता, तुमच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करता आणि त्यामुळे ऑब्विसली ते काय केलं जातो, सेल्स मॅनेजमेंटला सपोर्ट केला जातो. रिमूव्हिंग इन्स्टंटली द कंप्लेंट और डॅमेज स्टॉक फ्रॉम द मार्केट. आता रिमूव्ह करायची कंप्लेंट, मला सांगा रिमूव्ह करायची म्हणजे नक्की काय करायचं, ती काढून टाकायची म्हणजे काय. तुमच्याकडे एखादी कंप्लेंट आली, इमॅजिन करा, आता तुम्ही बऱ्याचदा कंप्लेंट करता, कस्टमर केअर ला तुम्ही फोन लावलात, कंप्लेंट आहे तुमची एखादी, तर तुमचे जे काही डिस्ट्रीब्युटर आहेत, सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे प्रोव्हायडर आहेत, ते काय करतात, ती कंप्लेंट काढून टाकतात म्हणजे तुम्हालाच मायनस करतात का त्यातून, नाही. मग काय करतात, तर तुमच्या कंप्लेंटला सोल्युशन दिलं जातं, म्हणजेच ती कंप्लेंट रिमूव्ह केली जाते. त्यानंतर डॅमेज स्टॉक जो आहे मार्केटमधला डॅमेज स्टॉक काढून टाकणं म्हणजे काय, की पुन्हा मार्केटमध्ये न्यू त्यांनी काहीतरी प्रोडक्ट्स दिलेले असतात. डॅमेज झालेला स्टॉक जर ठेवला तर कदाचित कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा प्रकार इथे तुम्हाला बघायला मिळणार नाही. प्रोव्हाइडिंग प्रमोशन्स अँड सेल्स इन्सेंटिव्ह, प्रमोशन्स दिले जातात प्रोडक्ट सोबत, सेल्स इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड केले जातात, म्हणजे डिस्काउंट दिले जातात किंवा ऑफर्स दिल्या जातात. ओके. रोल ऑफ इंटरमिडियरीज, आता इथे इंटरमिडियरीजचा रोल काय आहे. इंटरमिडियरीज अक्युमुलेट द राईट काइंड ऑफ गुड्स, ऍग्रिगेटिंग अँड sorting the customer's need at the point of purchase. They provide information to both sellers and buyers to help them manage their business. इंटरमिडियरीज म्हणजे तुमचे होलसेलर्स. आता ते काय करतात बघा, सप्लाय करतात इन्फॉर्मेशन सप्लाय करणं, मग न्यू प्रोडक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल किंवा न्यू कॉम्पिटिटर असेल, कस्टमर प्रेफरन्स मध्ये काही चेंज झाला असेल, पूर्वीचा जो कस्टमर होता, ओल्ड कस्टमर, तो व्हाईट सोपला पण तुमच्या काय करत होता, लाईक करत होता. आता त्याने काय केलं, प्रेफरन्स चेंज केला, पिंक कलर मध्ये अवेलेबल करा अशी डिमांड आली. तर ती सगळी इन्फॉर्मेशन हे इंटरमिडियरीज म्हणजे होलसेलर्स, रिटेलर्स काय करतात, सप्लाय करतात प्रोड्युसर्सला आणि त्यानुसार त्या प्रोडक्ट मध्ये अपडेट केलं जातं. ओके. प्रोडक्ट प्रमोशन, आता प्रोडक्टला प्रमोशन देण्याचं काम सुद्धा हे इंटरमिडियरीज करतात. त्यानंतर फायनान्सिंग ऑफ ऑपरेशन्स म्हणजे काय, की प्रोड्युसर्सला ते फायनान्स सुद्धा करतात, म्हणजे पेमेंट करतात. ओके. त्यानंतर मेंटेनिंग प्राइस स्टेबिलिटी, आता प्राइस मेंटेन ठेवणं हे सुद्धा इंटरमिडियरीजच्या हातामध्ये आहे. त्यांनी जर कंटिन्युअसली फ्लेक्झिबिलिटी आणली प्राइस मध्ये तर कदाचित कस्टमर काय होईल, डायव्हर्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या बिझनेसवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला तुमचा जो इंटरमिडियरी आहे त्याने ती प्राइस मेंटेन करणं, प्राइस स्टेबिलिटी ठेवणं हे सुद्धा तितकंच अधिक महत्वाचं असेल. टायटल ऑफ गुड्स म्हणजे इंटरमिडियरीज कधी कधी काय करतात, की मॅन्युफॅक्चरर्सने जो प्रोडक्ट तयार केलेला आहे तो सेल करताना स्वतःच्या नावे सेल केला जातो. आलं लक्षात. तर इव्होल्युशन कसं झालं, डिस्ट्रीब्युशन चॅनलचं इव्होल्युशन कसं झालं, जसं आपण फर्स्ट युनिट मध्येच एक इव्होल्युशन बघितलं याच्यासाठी सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन, सेलिंगचं बार्टर सिस्टीम स्टडी केली. तसं आता इथे डिस्ट्रीब्युशन चॅनलचं इव्होल्युशन कसं झालं, तर इंटरमिडियरीज काय करायला लागले, इंटरमिडियरीजच्या थ्रू गुड्स आणि सर्व्हिसेसचा आपण प्रोव्हाइड करतो. This intervention is necessary as there is difference between the assortment goods and services generated by the producer and the assortment demanded by the consumer. इंटरमिडियरीजचा वापर कधी केला जातो, तर इंटरमिडियरीजचा वापर त्याच वेळी केला जातो की प्रोड्युसरची जी असॉर्टमेंट आहे, प्रोड्युसर जे काही गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोड्यूस करतात तर त्यानुसारच डिमांड असेल मार्केटची असं नाहीये. मार्केटची डिमांड त्यापेक्षा डिफरंट असेल, बरोबर. मग हा जो डिफरन्स आहे तो भरून काढण्यासाठी आपल्याला इंटरमिडियरीचा वापर करावा लागतो. तो काय करतो इंटरमिडियरी, आपण अगोदरच बघितलं, इंटरमिडियरी सप्लाय करतात इन्फॉर्मेशन आणि त्यानुसार काय केलं जातं, प्रोड्युसर्स
चेंजेस करतात त्यांच्या प्रोडक्शन मध्ये, क्वालिटी मध्ये किंवा त्यांच्या साईज शेप मध्ये प्रोडक्टच्या. ओके, तर इथे तुम्हाला सांगितलंय की डिस्ट्रीब्युशन चॅनल्स आर रिक्वायर्ड ॲज द कंपनीज बाय देमसेल्व्स कॅनॉट डायरेक्टली रीच अँड सेल द प्रोडक्ट्स. म्हणजे काय की मिलियन्स ऑफ कन्झ्युमर्स आहेत, त्या सगळ्याच कन्झ्युमर्स पर्यंत तुमचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते पोहोचवण्यासाठी तुम्ही कंपनी एकटी सफिशियंट आहे का? नाहीये. कंपनीचं जे प्रोडक्ट आहे ते जर तुम्हाला मिलियन्स ऑफ पीपल्स किंवा मिलियन्स ऑफ कस्टमर पर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन चॅनल्स लागणारच आहेत. त्यांच्या थ्रू तुम्ही प्रत्येक कस्टमर पर्यंत पोहोचू शकणार आहात आणि त्यामुळेच या डिस्ट्रीब्युशन चॅनलची काय झाली, सुरुवात झाली, इव्होल्युशन झालं. ओके, आता इंटिग्रेशन ऑफ मार्केटिंग, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन. इंटिग्रेशन कसं झालं बघा, आता एकत्रीकरण ज्याला आपण म्हणतो की मार्केटिंग, सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन ह्या तिन्ही गोष्टी एकत्र कधी येतात. तर त्यासाठी अतिशय सुंदर असे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. तर यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे, इफ द सेल्स मॅनेजमेंट टास्क इज टू अचीव व्हॉल्यूम अँड मार्केट शेअर, then the distribution channel role is to ensure self visibility and physical movement and storage of goods close to the market. आता सेल्स मॅनेजमेंट काय करतं, सेलिंग मध्ये काय केलं जातं, स्ट्रक्चर बनवले जातात किंवा सेल्स व्हॉल्यूम इन्क्रीज करायचा आहे तर मार्केट शेअर्स अवेलेबल केले जातात. मग डिस्ट्रीब्युशन चॅनल्स इथे एकत्रितपणे काम कसे करतात, तर ते विजिबल ठेवतात तुमच्या प्रोडक्ट्सला. विजिबल म्हणजे त्याचं कंटिन्युअसली ऍडव्हर्टायझिंग करत जातात. म्हणजे ह्या तीन गोष्टी एकत्र कशा येतात बघा, याचं इंटिग्रेशन कसं होतं ते बघतोय आपण. आता मार्केटिंगचं सेल्स मॅनेजमेंटचं टास्क तुम्हाला कळलं की अचीव व्हॉल्यूम म्हणजे सेल्स व्हॉल्यूम अचीव करायचंय. डिस्ट्रीब्युशनने काय केलं, चॅनल्सने की त्यांनी विजिबल ठेवला तुमचा प्रोडक्ट, कंटिन्युअसली त्याची ऍडव्हर्टाईज केली, फिजिकल मुवमेंट केली, स्टोरेज केलं गुड्सचं की ज्याच्यामुळे मार्केटच्या नियर बाय प्लेसला स्टोरेज केल्यामुळे कस्टमरला तो इझिली काय झाला, अवेलेबल झाला प्रोडक्ट. म्हणजे मार्केटिंग, सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन ह्या तिन्ही गोष्टी इथे एकत्रित आल्या. सेकंड थिंग आहे सेल्स मॅनेजमेंट टास्क. हे बघा, सेल्स मॅनेजमेंट टास्क इज टू पार्टिसिपेट इन प्रमोशनल इव्हेंट्स. आता प्रमोशन्स जे दिले जातात ते कुठल्या, सेलिंगच्या थ्रू दिले जातात. सेल्स मॅनेजमेंटचं ते टास्क असणार आहे. मग यामध्ये डिस्ट्रीब्युशनचा रोल काय आहे, इट विल बी ऑर्गनाइज अँड पार्टिसिपेट इन फेअर्स, एक्झिबिशन्स अँड मेकिंग प्रमोशन सक्सेसफुल इन टर्म्स ऑफ सेट ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काय की कंपनीचे जे गोल्स आहेत, तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यानुसार या जे काही फेअर्स आहेत किंवा एक्झिबिशन्स आहेत ते ऑर्गनाइज करणं किंवा प्रमोशन्स प्रोव्हाइड करणं प्रोडक्टला, हे काम डिस्ट्रीब्युशन चॅनलचं असेल. आणि पार्टिसिपेशन करणं इव्हेंट मध्ये हा रोल कोणाचा असेल, सेल्स मॅनेजमेंटचा असेल. सेल्स मॅनेजमेंटने जे टास्क तयार केलेला आहे त्यांचा रोल तो असेल, एन्शुरिंग द सक्सेस ऑफ न्यू प्रोडक्ट लॉन्चेस. म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये 4Ps आपण जी लाईफ सायकल बघतो प्रोडक्टची, त्यामध्ये जेव्हा मॅच्युरिटी स्टेजला प्रोडक्ट जातो, म्हणजे जसं तुमची इंट्रोडक्शन स्टेज आहे, ग्रोथ स्टेज आहे. इंट्रोडक्शनला तुम्ही काय करता, न्यू लॉन्च करता प्रोडक्ट, त्यानंतर त्याची प्रोग्रेस होते, ग्रोथ स्टेजला जातो आणि एका ठराविक स्टेजला जाऊन तो स्टेबल होतो. म्हणजे त्यापेक्षा जास्त किंवा कमी होत नाही. तुमचा एका पर्टिक्युलर याच्यामध्ये सेलिंग सुरू असतं, तर क्वांटिटीमध्ये, पर्टिक्युलर क्वांटिटीमध्ये ते सेट होतं, त्याच्यापेक्षा जास्त सेलिंग होणं शक्य नसतं. म्हणजे मॅच्युरिटी लेवल येते. मॅच्युरिटी लेवलला कुठलाही प्रोडक्ट गेला की तुम्हाला त्या ठिकाणी नवीन प्रोडक्टची तयारी सुरुवात करावी लागते, कारण तो प्रोडक्ट, पहिला जो प्रोडक्ट आहे तो मार्केटमधून आउट होणार असतो. काही काळानंतर कस्टमर काय करतो, न्यू प्रोडक्टला प्रेफरन्स दिला जातो. मग अशा केसमध्ये त्या कॉम्पिटिशन मध्ये टिकण्यासाठी तुम्ही न्यू प्रोडक्ट लॉन्च करता आणि तो न्यू प्रोडक्ट लॉन्च करताना पहिल्यापासून पुन्हा इंट्रोडक्शन स्टेज स्टार्ट होते. म्हणजेच तुम्हाला प्रमोशन्स देणं किंवा त्याची ऍडव्हर्टायझिंग करणं, या सगळ्या गोष्टी पुन्हा नव्याने कराव्या लागतात आणि त्या सगळ्या डिस्ट्रीब्युटर्सच्या थ्रू केल्या जातात. सेल्स मॅनेजमेंटचं टास्क आहे इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट करणं. ओके, सेल्स मॅनेजमेंट टास्क इज इम्प्लिमेंटिंग मार्केटिंग प्लॅन्स.
सेल्स मॅनेजमेंट मार्केटिंग प्लॅन्स तयार करतो, हे आपण बघितलं. And the distribution role is to ensure wide and equitable distribution. मार्केटिंग प्लॅन मी तयार केला, पण त्या प्लॅनला इम्प्लिमेंट करताना रोल कोणाचा सुरू होतो? डिस्ट्रीब्युटरचा. डिस्ट्रीब्युशन काय करतं की वाईड स्प्रेड करणं, म्हणजे प्रत्येक एका कस्टमरला ते अवेलेबल करणं, हे काम डिस्ट्रीब्युटरचं असेल. ओके. नेक्स्ट थिंग आहे द सेल्स मॅनेजमेंट टास्क इज मार्केट फीडबॅक. आता सेल्स मॅनेजमेंट मध्ये काय केलं जातं की मार्केटचा फीडबॅक घेतला जातो. ओके. मार्केटचा फीडबॅक घेणं आणि रिपोर्टिंग घेणं करणं, हे सगळं काम कशामध्ये येतं? सेल्स मॅनेजमेंट मध्ये. आपण इंटिग्रेशन बघतो, डिस्ट्रीब्युशन चॅनलचं, सेलिंगचं आणि मार्केटिंगचं कसं इंटिग्रेशन होतं, म्हणजे एकत्रितपणे ते कशा पद्धतीने काम करतात. इथे मग फीडबॅक आणि रिपोर्टिंग जर सेल्स मॅनेजमेंट घेत असेल तर डिस्ट्रीब्युशनचा रोल काय आहे? इट इज रिटेन स्टॉक्स अप टू नॉर्म्स. म्हणजे काय की जो काही स्टॉक मटेरियल आहे तो प्रॉपर क्वांटिटी मध्ये अवेलेबल करणं किंवा स्टोअर करणं, हे काम तुमच्या डिस्ट्रीब्युशनचं आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युशनचा रोल तो असेल. मी काय केलं, फक्त फीडबॅक मी कसला घेतला, मग रिपोर्टिंग कशाचं घेतलं, की मी जे काही काम रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटीज डिवाइड केलेल्या आहेत त्या पद्धतीने सगळा टास्क होतोय की नाही. मग ते टास्क होताना तुम्हाला सप्लाय करताना काय करावं लागेल की ते प्रोडक्ट्स अवेलेबल करावे लागतील. ते अवेलेबल कोण करतं? डिस्ट्रीब्युशन करतं. डिस्ट्रीब्युशन अवेलेबल कसं करतं? तो स्टॉक मटेरियल ते स्टोअर करून ठेवतात इन्व्हेंटरी मध्ये, येते लक्षात, किंवा वेअर हाऊसिंग मध्ये. सेल्स मॅनेजमेंट टास्क इज टू कव्हर द मार्केट्स. आता मार्केट कव्हर करणं, सेल्स स्ट्रक्चरचं काम तुम्ही बघितलं. सेल्स स्ट्रक्चर आपण जे स्टडी केलेत त्यामध्ये त्यांचं वर्क काय आहे, टास्क काय आहे, तर त्यांनी मार्केट कव्हर करायचंय. आणि डिस्ट्रीब्युशन रोल काय आहे की कस्टमर्स कॉल प्रोडक्टिव्ह. प्रोडक्टिव्ह म्हणजे काय की कस्टमरला रेडी करायचंय. प्रोडक्टिव्ह करणं म्हणजे काय की त्यांना कॉलिंग करणं, त्यांना अवेअर करणं, आणि प्रोडक्टिव्ह म्हणजे सेल्स इन्क्रीज करणं. तुम्ही फक्त कव्हर केला एरिया, तुम्ही फक्त काय केले, सेल्स मॅनेजर अपॉइंट केले. सेलिंगचं काम वर्क काय आहे की सेल्स मॅनेजर अपॉइंट करा, एरिया सेल्स मॅनेजर अपॉइंट करा, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह अपॉइंट करा. पण ऍक्च्युअली डिस्ट्रीब्युशनचा यामध्ये रोल काय आहे? इंटिग्रेशन कसं होतंय बघा की डिस्ट्रीब्युशन काय करतं की कस्टमर कॉल प्रोडक्टिव्ह म्हणजे काय की कस्टमरला अट्रॅक्ट करण्याचं काम इथे डिस्ट्रीब्युशन करेल. सेकंड थिंग आहे सेल्स मॅनेजमेंट टास्क इज मॅनेजिंग इन्स्टिट्यूशनल बिझनेस अँड डिस्ट्रीब्युशन रोल इज गेटिंग ऑर्डर्स अँड एक्झिक्युशन. ऍक्च्युअली ऑर्डर घेणं, ऑर्डर प्रोव्हाइड करणं किंवा प्रोडक्ट सप्लाय करणं, हे काम कोणाचं आहे? डिस्ट्रीब्युशनचं आहे. आणि सगळं जे काही प्रॉपर टास्क रिलेटेड मॅनेजमेंट आहे की टास्क कोणाला द्यायचं, रोल कोणाचा काय असेल, रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल, हे सगळं सेल्स मॅनेजमेंट मध्ये येतं. नंतर लास्ट पॉइंट आहे बघा याच्यामध्ये, द सेल्स मॅनेजमेंट टास्क इज विड्थ, डेप्थ ऑफ डिस्ट्रीब्युशन, and the distributor role is focus on slow movers, ensuring high visibility, sell more than competition. म्हणजे काय की विड्थ आणि डेप्थ ऑफ डिस्ट्रीब्युशन हे काम कोणाचं आहे? सेल्स मॅनेजमेंटचं. म्हणजे ज्याला आपण विड्थ आणि डेप्थ हे तुम्हाला मराठीमध्ये जर सांगायला गेलं तर पूर्ण एरिया कव्हर करणं, त्याची लांबी रुंदी म्हणजेच काय, विड्थ आणि डेप्थ म्हणजे काय की डिस्ट्रीब्युशन साठी तुम्ही किती एरिया कव्हर केलेला आहे हे काम पाहणं सेल्स मॅनेजमेंटचं असेल. आणि डिस्ट्रीब्युटरचा रोल काय की स्लो मुव्हर्स वर लक्ष देणं, एन्श्युरिंग हाय विजिबिलिटी. स्लो मुव्हर्स म्हणजे काय की काही कस्टमर असे आहेत की जरी तो एरिया तुम्ही काय केलाय, कव्हर केलेला आहे, त्या एरियामध्ये ऍडव्हर्टायझिंग रेग्युलर सुरू आहे पण रिस्पॉन्स मिळत नाहीये. मग अशा केसमध्ये त्यांना फोकस करा, त्यांना हाय विजिबिलिटी प्रोव्हाइड करा, फ्रिक्वेन्सी द्या त्या ऍडव्हर्टाइजला, वारंवार दाखवा, ती दिवसातून 3दा दाखवा. तुम्ही जर टीव्ही सारखा मास जो काही मीडिया आहे तर तो मीडिया तुम्ही यूज केलेला आहे, तर मग त्या मीडियावर तुमचा टार्गेट कस्टमर फिमेल्स आहेत, त्या काय बघतात की जनरली
सिरियल्स बघतात. सिरियल्स मध्ये तुम्ही किती वेळेस ऍडव्हर्टाईज देता, मग ती सिरियल दिवसातून एकदाच होत असेल तर कदाचित ते स्लो मुव्हर्स असतील, त्यांना लवकर त्या प्रोडक्टची माहिती इन्फॉर्मेशन कळणार नाही. कदाचित त्यांनी तो एपिसोड नाही बघितला एक दिवस आणि त्याच दिवशी नेमकी तुम्ही ऍडव्हर्टाईज दिली तर कदाचित ते काय करणार नाही, तुम्हाला रिस्पॉन्स देणार नाही. मग अशा केसमध्ये डिस्ट्रीब्युशन चॅनल्स काय करतात, डिस्ट्रीब्युटर्स काय करतात की त्याला फ्रिक्वेन्सी दिली जाते. वारंवारता म्हणजे काय की एकाच दिवसात 2 ते 3 वेळेस रिपीटेड ती ऍडव्हर्टाईज दाखवली तर तुमचा टार्गेट केलेला कस्टमर जर फिमेल्स आहेत, हाऊसवाईफ्स आहेत, तर त्या दिवसातून एकदा तरी ती ऍडव्हर्टाईज बघतील. म्हणजे काय होईल की जे स्लो मुव्हर्स आहेत ते तुम्हाला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करतील. ते विजिबल करणं हे डिस्ट्रीब्युशनचं काम आहे. आणि सेल मोर दॅन कॉम्पिटिशन म्हणजे काय की तुमचे जे कॉम्पिटिटर्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये त्यांच्यापेक्षा तुमचं सेलिंग कसं जास्त होईल याकडे कोणाचं लक्ष असेल, डिस्ट्रीब्युटर्सचं असेल. म्हणजे इथे सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन यांचं काय आहे, इंटिग्रेशन आहे, एकत्रीकरण आहे. ही दोघंही जेव्हा एकत्रितपणे इफेक्टिव्हली वर्क करतील तेव्हा तुम्हाला ऑर्गनायझेशनला काय मिळेल, अचीवमेंट मिळेल, तुमचं सेल्स इन्क्रीज होईल आणि तुमचं कस्टमर सॅटिस्फॅक्शन सुद्धा होईल. समजलाय हा सब्जेक्ट इथे? हा आपला पहिला युनिट होता. त्यामध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. हे 10 क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, ही असाइनमेंट असेल, होम असाइनमेंट. तुम्ही ती कंप्लीट केल्यानंतर ग्रुपवर टाकली तरी सुद्धा चालेल. ओके, इथे आज आपण थांबणार आहोत कारण सेकंड युनिट लागलीच आपण स्टार्ट नाही करत आहोत. पुढच्या लेक्चरला आपण मार्केट अनालिसिस आणि सेलिंग असा जो आपला सेकंड युनिट आहे तो स्टार्ट करतोय. तर आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच.